हा, या ठिकाणी तरुण बांधव जे आहेत त्यांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे. महिलांना येण्यासाठी वाट द्यायची आहे. पाठीमागे आपल्या आया बहिणी उभ्या आहेत, त्यांना जागा नाहीये, तुम्ही खाली बसून घ्या. हा काय लोकनाट्य किंवा ऑर्केस्ट्रा किंवा लावणी शो नाहीये, हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि महिलांनी कार्यक्रम बघावं यासाठी या गावकऱ्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणून माझे तरुण बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कुणीही आरडाओरडी करायची नाहीये, शांत चित्ताने कार्यक्रम होऊ द्यावा हीच विनंती. बरोबर ना? बरोबर आहे. कधीच ऐकलेलं न नाव मी कधीच या भागामध्ये नाहीये, पण आमच्या पंच कमिटीने या ठिकाणी मला आमंत्रित केलं, बोलवलं, त्याबद्दल पंच कमिटीचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आणि माझ्या पार्टीच्या वतीने सुळकूड आणि पंचकृषीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं, तरुण बांधवांचं, म्हाताऱ्या माणसाचं माझ्या पार्टीच्या वतीने मनापासून स्वागत करते. या ठिकाणी मला बोलवलंय त्याबद्दल माझं भाग्य थोर आहे. महिला मंडळ कार्यक्रम तुमच्यासाठी घेतलेला आहे. पाय पसरून कार्यक्रम ऐकायचा नसतो, मांडी घालून कार्यक्रम ऐकायचा. कार्यक्रम खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग, गवळण, भक्तिगीत, भारूड असा भक्तिरसाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी काही लावण्या किंवा हिंदी मराठी गाणी होणार नाही. आणि ज्यांना कुणाला फरमाईश करायची आहे त्यांनी खंडोबाची, देवीची, अभंग, गवळण हीच करावी. ज्यांना बक्षीस द्यायचं आहे त्यांनी चिठ्ठीवरती नाव द्यायचं आणि एका साईडला येऊन द्यायचं. स्टेजवर कुणीही येता कामा नये. आणि महिला मंडळ आपल्या तरुण बांधवांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. एकही दारू पिलेला नाहीये. खरंच आनंद असतील कुठेतरी बसलेली, पण ते इकडे नाही आले. ते बिचारे लाजून त्यांची लांबच येते. या ठिकाणी त्यांना सुद्धा शुभेच्छा. कार्यक्रमाला सुरुवात. कुठलंही कार्य सिद्ध करत असताना गजानन गणपतीला बोलवलेलं आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम दिलाय त्यांचं नाव आहे खंडोबा यात्रा कमिटी सुळकूड. बरोबर ना? कोणाला राग नको, कोणाचा रुसवा नको, सगळ्यांना अगदी एकाईच्या लेकरासारखं आपण सांभाळलं पाहिजे. म्हणून माझ्या माता बहिणीनो जोरदार या मित्र कंपनीचं स्वागत करूया. काय वाजवा. आणि सुळकूड गाव खरंच चांगलं बरं का बाबा. महिलांना पुढे जागा दिली बघा आणि पुरुष बांधव पाठीमागे आहे का नाही. याला म्हणायचं कार्यक्रम. मला सांगा गाणा पाठोपाठ काय असते? धावपळ असते म्हणलं. अरे बाबा धावपळ एवढी झाली काही कमी आहे का? कशीच धावपळ झाली पंच कमिटीची. असं त्यांची झाली असेल. आणि मग काय तर धावपळ नाही म्हणायचं त्याला गवळण म्हणायची. असं आहे का? अरे राधा गवळण या ठिकाणी कुणी बोलवायची आहे. ज्यांनी कार्यक्रम दिलाय त्यांनी बोलवायची. पंच कमिटी कुणीतरी एक जण येऊन गवळण म्हणता का? त्यांना बोलवा, बाकीचा कार्यक्रम करू. पंच कमिटी कुणीतरी गवळण म्हणता का येऊन एक जण? नाही येत नाही का? अरे बाबा ते काय म्हणतात, जर आम्हाला गवळण आली असती तर तुम्हाला एवढं 200-250 किलोमीटर बोलवलं असतं का? ते बी खरं आहे. यांच्या भेटीला राधा कशी आली पाहिजे, आनंदातच आली पाहिजे. आणि तरुण बांधवांना गावकरी, पंच कमिटी, टाळकरी, माळकरी, तळेकरी, गावकरी यांना विनंती आहे आपल्या सुळकूडचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगलं निघलं पाहिजे. कारण लाईव्ह चालू आहे आणि लाईव्ह मध्ये भांडण, तंटा, किरकिर ही गेली नाही पाहिजे. कार्यक्रम कसा झाला पाहिजे? हा संघोलन झाला पाहिजे. वडा ढोलकीवाली
तुमच्यासाठी तरुण बांधव आमचे पंच कमिटी या ठिकाणी आहे, पुरुष बांधव आहे. तुम्ही फक्त टाळ्या द्यायच्या, टाळ्या जोरदार टाळ्या वाजवायच्या. गाणं आवडलं की टाळ्या वाजवायच्या, पाय पसरून कवायला पण टाळ्या वाजवायच्या. आणि गाणं नाही आवडलं जास्त वाजवायच्या पण टाळ्या वाजवायच्या. म्हणून या ठिकाणी राधा गवळण ही तुमच्यासारखी सासरोशी, तिला सुद्धा सासरास होता. कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन राधा श्री कृष्णाला म्हणत आहे, मुळीच नव्हतं रे कान्हा 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 मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. पण काय सांगावं आत्या, तुझ्यासाठी 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 कार्यक्रम जर चांगला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. तुझ्यासाठी 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 आले
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी